कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. कर्जमाफीमुळे पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये उद्यापासून कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. यासाठी एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांचं वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सुमारे 94,000 शेतकरी हे कर्जमाफीसाठी अपात्र ठरले असून पात्र शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून घेऊया. संदीप. विक्रांत, राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जारी केली आहे. आपल्याला माहिती आहे आणि त्या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती थेट उद्यापासून केली जाणार आहे. जवळपास 16,94,000 शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये उद्यापासून जी कर्जमाफीची जी रक्कम होती ती रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं जवळपास 7,000 कोटी जी रक्कम आहे ती राज्य सरकारमार्फत बळीराजाच्या या बँकांच्या अकाउंटवर जमा केली जाणार आहे. त्यामुळे हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. मात्र दुसरीकडे संपूर्ण देशात महाराष्ट्राला सदन राज्य म्हणून ओळखलं जातं आणि त्याचीच प्रचिती या कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती योजनेमध्ये आलेली दिसते. जवळपास 94,000 शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीसाठी विक्रांत अपात्र ठरले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे प्राप्तिकर भरणारे म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारे हे सगळे शेतकरी आहेत आणि त्यांची संख्या 94,000 आहे. ही नक्कीच म्हणजे कौतुकास्पद देखील गोष्ट म्हणता येईल. मात्र प्राप्तिकर भरत असतानाही काही शेतकऱ्यांनी अर्ज जे आहेत ते केले होते कर्ज माफीसाठी आणि त्या छाननीमध्ये हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता अपात्र ठरलेले आहेत. त्यामुळे 94,000 शेतकऱ्यांना जे प्राप्तिकर भरतात त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही आणि आतापर्यंत राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांनी लवकर करावं असं आवाहन देखील राज्य सरकारमार्फत करण्यात आलेलं आहे. कारण उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ही रक्कम जी आहे ती थेट जमा व्हायला सुरुवात होईल आणि याचा फायदा असा आहे की आता खरीप हंगाम सुरू आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच आता नवीन कर्ज घ्यायला देखील शेतकऱ्यांना याची मोठी मदत होणार आहे आणि त्याचा फायदा पुढच्या रब्बी हंगामामध्ये देखील होऊ शकतो. धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.